आपण आताच बघितलं, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDOचा नुकताच 68वा स्थापना दिन साजरा झाला. संस्थेचा आजवरचा एकंदर प्रवास रोचक राहिला आहे. मात्र संस्थेची स्थापना कोणत्या उद्देशानं झाली आणि त्यानुसार संस्थेची आतापर्यंतची वाटचाल याविषयी काय सांगता येईल? भारत स्वतंत्र झाल्यानंतर संरक्षण साहित्य निर्मितीबाबत स्वयंपूर्ण बनण्याच्या उद्देशानं DRDO, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था याची स्थापना झाली. 1 तारखेला त्याला 68 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आजवर DRDOनं विविध शस्त्रास्त्रांच्या निर्मितीमध्ये आणि विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यामध्ये स्वयंपूर्ण शस्त्रास्त्र असतील, बंदुका आहेत, तोफा आहेत, रणगाडे आहेत, विविध क्षेपणास्त्र असतील किंवा अगदीच आपल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वीपणे वापरली गेलेली आकाशसारखी सरफेस टू एअर मिसाईल्स असतील. अशा वेगळ्या वेगळ्या प्रणाली DRDOनं आजपर्यंत विकसित केलेल्या आहेत आणि भारताला संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. भावी काळातही युद्धतंत्र जसं बदलत चाललेलं आहे, त्या दृष्टीनेही DRDO आता नवीन-नवीन प्रोजेक्ट्स हाती घेत आहे आणि लवकरच ते कार्यरत होतील, पूर्णत्वास जातील आणि देशाच्या संरक्षण सज्जतेला हातभार लावण्याची ही परंपरा DRDO अशीच कायम राहील, कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. बरोबर, सर्वच क्षेत्रांमध्ये स्वावलंबी होणं, आत्मनिर्भर होणं